नमस्कार. मी पूजा पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं पैस किचनमध्ये. तुम्ही जर साधी आणि सोपी रेसिपी शोधत आहात तर तुम्ही अगदी योग्य चॅनलवर आहात. आज आपण करणार आहोत चिकन ब्रेड रोल. यात आपल्याला ब्रेडचे साईज कापणे, लाटणे, भिजवणे, फिलिंग करणे ही सगळी प्रोसिजर्स करायची नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण ब्रेड रोल्स करणार आहोत. 250 ग्रॅम्स चिकनमध्ये भरपूर होतात. तर 1 टेबलस्पून ऑइल आणि 1 टेबलस्पून बटरमध्ये मी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या चिरून घातल्या. त्याला सॉटे करून घ्यायचं आहे. 1 मोठा कांदा आणि 1 मोठं कॅप्सिकम, शिमला मिर्च बारीक चिरून ह्याला पण सॉटे करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरतीच करायचं आहे. 250 ग्रॅम्स बोनलेस चिकन घेतलं होतं मी. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा टेबलस्पून आलं लसणाचा गोळा घालून बॉईल आणि श्रेड करून घेतलेला आहे. हे बघा ह्या प्रकारे. ह्याला घालून आपल्याला 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. दोन बटाटे मी बॉईल करून मॅश करून घेतलेले आहे. तुम्हाला जर नंबर ऑफ रोल्स जास्त करायचे असतील तर तुम्ही एखाद बटाटा इथे वाढवला तर चालतो. मला चिकनचं फ्लेवर जास्त पाहिजे होतं, सो मी इथे 2च बटाटे घातलेत. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 1 टीस्पून इथे मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी घेतली, पावडर क्रश करून घेतलेलं आहे. 1 टीस्पून चिली फ्लेक्स घेतले, रेड चिली फ्लेक्स. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आणि इथे मी ऑरिगॅनो घेतलेला आहे, अर्धा टीस्पून. नसेल तरी चालतं, ते ऑप्शनल आहे. आणि 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घातली आहे. स्पॅटुलाच्या मदतीने ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे. हे थंड होईपर्यंत इथे मी 8 स्लाइसेस घेतले आहेत ब्रेडचे. छोटा ब्रेडचे स्लाइस आहे. ह्याला तोडून 100 ml दूध घालून ह्याला भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा जरासं जास्त दूध आहे. 10 मिनिटांनी हे भिजल्यानंतर ह्याला असं कुस्करायचं आहे. आणि चिकनचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तेही मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही चव पण बघून घेऊ शकताय. आता सगळं आपण मिक्स केल्यानंतर चीजची क्यूब्स 2 मी इथे ग्रेट करून घातले. तुम्ही इथे मॉझरेला किंवा श्रेडर चीज घालू शकताय. मी कांद्याची पातीचे पानं जे आहे ते चिरून घातले. त्याऐवजी तुम्ही कोथिंबीर घालू शकतात, नाही आवडत तर. आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं इथे. आणि 1 टेबलस्पून घी घालायचं म्हणजे तूप. हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घालतो आपण बाइंडिंगसाठी आणि तूप घालणार आहे थोडंसं सॉफ्टनेससाठी. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावरती हाताला आपल्याला तेल लावून म्हणजे ते ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. थोडं पोर्शन घेऊन आपल्याला आपला जो शेप पाहिजे तो करून घ्यायचा आहे. इथे मी सिलेंड्रिकल शेप केलेला आहे बिकॉज हे ब्रेड रोल्स आहेत. आणि मिश्रण आपलं तुम्हाला जर वाटलं असं सुक्कं आहे तर अजून थोडंसं तूप तुम्ही वाढवू शकता ह्याच्यामध्ये. हे झाले आपले सगळे तयार. आता आपल्याला इथे 1 कप मी मैदा घेतलाय, 1 कप पॅनको ब्रेड क्रम्स घेतले आणि 2 अंडी थोडंसं मीठ घालून फेटून घेतलंय. पॅनको ब्रेड क्रम्सचं रेसिपी मी माझ्या व्हिडिओमध्ये घातली आहे, मी चॅनलवरती, तुम्ही बघून घ्या. तुम्ही साधं फ्रेश ब्रेड पण मिक्सरला लावून तुम्ही तसंही करू शकताय. पण पॅनकोनी जे आउटकम ह्याचं येतं ना रेसिपीचं आपल्या, ते फ्रेश ब्रेडनी येत नाही. तर तुम्ही एकदा हे नक्की करून बघा. ह्याचं सगळं कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकतात. ह्या स्टेजला तेल तापत ठेवायचं आहे. आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवरती ह्याला सगळ्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कारण आतलं आपलं मिश्रण कुक आहे. फक्त आपल्याला जे कोटिंग आहे त्याला क्रिस्प करायचं आहे. तुम्ही हे रेडी करून फ्रीझरमध्ये जर ठेवलात आणि नंतर तुमची मुलं किंवा तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा हे काढून डायरेक्टली तुम्ही फ्राय करून सॉस आणि चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता. हे बघा, हे असं गोल्डन ब्राऊन करायचं आहे. ह्याचं तेल व्यवस्थित नितरवायचं आहे आपल्याला. माझी ही रेसिपी आवडली असेल किंवा तुमची कुठली दुसरी मेथड असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगा, माझ्यावर शेअर करा.
हे बघा, हे क्रिस्पी झालेत वरून आणि आतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे. पटकन होणारी, हे आपल्याला ब्रेड रोल वगैरे करायला लागत नाही, म्हणून म्हटलं हे लवकर होणारी रेसिपी आहे. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू. आता स्टोअर करताना तुम्हाला मी दाखवते. जे आपले हे रेडी झालेले होते त्याला आपल्याला फ्रीझरमध्ये 2 ते 4 तास ठेवायचे. आधी ते हार्ड व्हायला लागतात. त्यानंतर त्याला 4 तासानंतर काढून त्याला झिपलॉक बॅगमध्ये व्यवस्थित असे ले करून 15 to 20 डेज आरामात राहतात ते फ्रीझरमध्ये. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत थँक्यू.